नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी भूगोलातील 8वा धडा उद्योग याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे, अचूक पर्यायांसमोरील चौकटीत अशी खूण करा. त्यातील अ आहे, औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? पाणी, वीज, मजूर की हवा? तर त्याचे उत्तर आहे हवा. पुढील आहे आ. खालीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? यंत्रसामग्री उद्योग, पुस्तक बांधणी उद्योग, रेशीम उद्योग आणि साखर उद्योग. कोण आहे? तर त्याचे उत्तर आहे पुस्तक बांधणी उद्योग. ई आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही? जुनी दिल्ली, नवी दिल्ली, नोएडा आणि बंगळुरू. तर त्याचे उत्तर आहे जुनी दिल्ली. ई आहे, उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे? आयकर, उद्योगांचे सामाजिक दायित्व, 3 वस्तू व सेवा कर आणि 4 विक्री कर. तर उत्तर आहे उद्योगांचे सामाजिक दायित्व. प्रश्न 2 आहे, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने दुरुस्त करा. अ आहे, देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात. उत्तर आहे असत्य. सत्य विधान आहे, देशातील लघु उद्योग व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात. आहे, देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे. उत्तर सत्य. ही आहे, औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे. उत्तर सत्य. ही आहे, उद्योगाचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य आहे. उत्तर असत्य. सत्य विधान आहे, उद्योगाचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य नाही. प्रश्न 3 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 ओळीत लिहा. त्यातील अ आहे, औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? उत्तर आहे, औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून वीज, पाणी, कर यामध्ये सवलती दिल्या जातात. 2 आहे, औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते. आहे, औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर आहे, औद्योगिक विकासामुळे रोजगाराची पातळी वाढते. 2 आहे, देशातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे दरडोईच्या उत्पन्नात वाढ होते. 3 आहे, औद्योगिक विकासामुळे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकता. ही आहे, लघु उद्योगाची 3 वैशिष्ट्ये सांगा. 1 आहे उत्तर, लघु उद्योगांना भांडवल, जागा, यंत्रसामग्री या आदानांची तुलनेने कमी प्रमाणात आवश्यकता असते. 2 आहे, लघु उद्योगात तुलनेने कमी मनुष्यबळ आवश्यक असते. 3 आहे, लघु उद्योगातील उत्पादित वस्तूंची बाजारपेठ तुलनेने मर्यादित असते. ही आहे, उद्योगाच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे ए. समाजातील मोठ्या प्रमाणावर नफा कमवणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील काही टक्के रक्कम समाज हितोपयोगी कार्यासाठी खर्च करणे म्हणजे सामाजिक दायित्व होय. 2 आहे, उद्योगांच्या सामाजिक दायित्वात उद्योजक अथवा उद्योग समूह. 3 आहे, शैक्षणिक किंवा आरोग्यविषयक सुविधा पुरवू शकतात. 4 आहे, समाजातील निराधारांसाठी, अपंगांसाठी, गरजू व्यक्तींसाठी मार्गदर्शन केंद्रे चालवू शकतात. 5 आहे, एखादे गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासास हातभार लावू शकतात. बाकीचे उत्तर आपण येथे बघून लिहू शकतात. प्रश्न 4 आहे, खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर लिहा. त्यातील अ आहे, औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. 1 आहे, प्राकृतिक रचना, कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सोयीसुविधा, भांडवल, बाजारपेठ, शासकीय धोरणे, राजकीय औद्योगिक विकासावर परिणाम करतात. उदाहरणार्थ, घनदाट वन प्रदेश, पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश इत्यादी ठिकाणी प्रतिकूल प्राकृतिक रचनेमुळे आणि वाहतुकीच्या सोयीसुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात होत नाही. बाकीचे उत्तर आपण इथे बघून लिहू शकता. आहे,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा. उत्तर आहे 1. प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली असल्यामुळे उद्योगाच्या विकेंद्रीकरणात चालना मिळते. 2. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ राज्यातील रोजगार पातळी, व्यापार व लोकांच्या राहणीमानात उंचावण्यात महत्त्वपूर्ण ठरते. आहे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. उत्तर आहे 1. माहिती तंत्रज्ञान उद्योगाद्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीला जगातील कोणत्याही गोष्टीची सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकते. 2 आहे माहिती तंत्रज्ञान उद्योगात संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन इत्यादी साधनांचा माहितीशी संबंधित कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या साधनांद्वारे तुलनेने कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकते. बाकीचे उत्तर आपण बघून लिहू शकतात. आहे भारतीय लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे, स्पष्ट करा. उत्तर आहे भारतात मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण केले असता बेरोजगार व्यक्तींना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होतील. 2 आहे भारतात मोठ्या प्रमाणावर मोठ्या उद्योग निर्माण केले असता नागरिकीकरणास चालना मिळेल व ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे लोकसंख्येचे अति प्रमाणात स्थलांतर थांबवणे शक्य होईल. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल व परिणामी बेरोजगारीचे दुष्टचक्र भेदणे शक्य होईल. प्रश्न 5 आहे खाली विधानासाठी रोखकर्ता तयार करा. आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतमालापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे शेतमाल कापूस, त्यानंतर सूत निर्मिती आणि त्यानंतर कापडाची निर्मिती. ब आहे एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक. उत्तर आहे प्राकृतिक घटक जे आहेत प्राकृतिक घटक, मृदा, खनिज संपदा आणि पाणी पुरवठा. आर्थिक घटक शेती व कच्चा माल, वाहतूक, बाजारपेठ व भांडवल. आणि इतर घटक मनुष्यबळाची संख्या, मनुष्यबळाची गुणवत्ता, वैज्ञानिक प्रगती आणि तांत्रिक प्रगती. त्यानंतर उद्योगांचे स्थानिकीकरण केले जाते. प्रश्न 6 आहे फरक स्पष्ट करा. मध्यम उद्योग व अवजड उद्योग. मध्यम उद्योगामध्ये अवजड उद्योगाच्या तुलनेत मध्यम उद्योगांना कमी प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते. अवजड उद्योग मध्यम उद्योगाच्या तुलनेत अवजड उद्योगांना मोठ्या प्रमाणात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री आवश्यक असते. 2 आहे फळप्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ उद्योग उदाहरणे आहेत. साखर निर्मिती, कापड निर्मिती, वाहन निर्मिती, औषध निर्मिती इत्यादी अवजड उद्योगांची उदाहरणे आहेत. पुढे कृषीपूरक उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग. कृषीपूरक उद्योग 1. सर्वसाधारणपणे कृषीपूरक उद्योगांचे ग्रामीण भागात स्थानिकीकरण आढळते. सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान उद्योगांचे नागरी भागात स्थानिकीकरण आढळते. 2 आहे कृषीपूरक उद्योगांचा पारंपरिक उद्योगात समावेश होतो आणि माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा आधुनिक उद्योगात समावेश होतो. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.